सो आज आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत. आपल्या सगळ्यांना बर्थ डेट म्हणजेच मुलांक तुमचा कुठला असतो त्याच्यावरून आपली पर्सनॅलिटी कशी असते, आपण कसे असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. आणि त्याचबरोबर डेस्टिनी नंबर म्हणजेच भाग्यांक नंबर हा कसा आहे याच्याबद्दलही आपल्याला कल्पना असते. पण आपण या दोघांचे म्हणजे बेसिक नंबर आणि डेस्टिनी नंबर हे एकत्र असल्यावर या दोघांचं कॉम्बिनेशन कसं असतं, ही लोक लाईफमध्ये कसे अचीवमेंट मिळवतात, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, याबद्दल आपण रील बनवणार आहोत. आणि प्रत्येक नंबरचे करणार आहोत. स्पेशली तुम्हाला जर सगळ्यांना आपल्या आपल्या नंबर बेसिक नंबर आणि डेस्टिनी नंबर म्हणजे मुलांक आणि भाग्यांकाचं कॉम्बिनेशन असल्यावर आपण आपल्यामध्ये काय बदल घडवायचे, आपल्यात काय वैशिष्ट्य आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट्स करा. मग आपण रोज एक रील बनवू मुलांक आणि भाग्यांकाचं कॉम्बिनेशन असल्यावर आपलं लाईफ कसं असेल आणि आपण काय बदल घडवायचे असतात याबद्दल. तर आजचा मुलांक आहे तो म्हणजे 1 आणि भाग्यांक आहे तो म्हणजे 8. म्हणजे ज्याची ही बेरीज बर्थडेटची ही 1 ने सुरुवात होते म्हणजे 1, 10, 19, 28 त्याचा नंबर 1 येईल मुलांक. आणि पूर्ण बर्थडेटची बेरीज केल्यानंतर ज्याचा नंबर 8 येतो त्याच्यासाठी हे कॉम्बिनेशन आजचं आहे म्हणजे मुलांक 1 आणि भाग्यांक 8. तर आता एक लक्षात घ्या, मुलांक 1 म्हणजे तुमचा बेसिक नंबर हा 1 असल्यावर सूर्य हा खूप पॉवरफुल असतो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या लाईफमध्ये हा खूप महत्वाकांक्षा घेऊन येतो, पॉवर घेऊन येतो, एक लिडरशिप क्वालिटी घेऊन येतो. त्याचबरोबर कुठलीही गोष्ट आपल्याला हवी असेल तर ती हवीच आहे या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतात. पण त्याचबरोबर जर तुमच्याबरोबर 8 नंबर असेल म्हणजे तुमचा भाग्यांक पूर्ण बर्थडेटची बेरीज जर 8 असेल तर तुम्ही काय कराल. तर एक लक्षात ठेवा, जेव्हा भाग्यांक 8 असो तेव्हा ना कष्ट सुद्धा दाखवतो, हार्डवर्क सुद्धा दाखवतो. कधी कधी तुमची मनापासून खूप चिडचिड होते, खूप प्रयत्न करतात, मग कधी कधी तुम्हाला जे पाहिजे ते पटकन मिळत नाही. पण एक मात्र खरं आहे, तुम्हाला कितीही लोकांनी डॉमिनेट करू देत किंवा ऑफिसमध्ये तुमच्यावर लक्ष नसू देत, पण तुमचा तो जी पॉवर आहे, जी शक्ती आहे ती तुम्हाला दाखवते. हा थोडं यश मिळायला थोडे दिवस लागतात, म्हणजे बहुधा 32, 33 नंतर तुम्हाला एक वेगळी ग्रोथ दिसते, पण खूप छान दिसते. आणि कधी कधी तुम्ही इतके चिडचिड करता, नाही मिळालं तर तुमचं मनस्ताप होतो किंवा पूर्ण निराशावादी होता. तर असं करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या होतील, पण तुम्ही खूप भौतिक गोष्टीवर जास्त विचार करता. तर थोडा अध्यात्मक आणि भौतिक या दोघांचा बॅलन्स केला तर खूप बरं होईल. नाहीतर काय होतं, तुमची चिडचिड खूप जास्त होऊन तुमचे रिलेशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. खूप सारे लोक तुम्हाला निगेटिव्ह विचार करतात, कारण मग तुम्ही ना लोकांवर तो ब्लेम कधी कधी करता. सो ज्याचा बर्थडे 1 आहे आणि डेस्टिनी नंबर 8 आहे हे नक्की तुम्हाला पटलंय का, आणि मी स्क्रीनवर जेव्हा मगासपासून माहिती देते तर नक्की रीड करा आणि बघा बरोबर आहे की नाही. बेस्ट ऑफ लक.